नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं अदिती किचनमध्ये मनापासून स्वागत आहे. खास हॉटेलसारख्या तुमच्यासाठी मी 2 चटण्यांची रेसिपी घेऊन आलेली. टोमॅटो चटणी आणि नारळाची चटणी. चला तर मग मी तुम्हाला रेसिपी सांगते. अगदी परफेक्ट कशी बनवायची हॉटेलसारखी. चला तर मग मी रेसिपी सांगते. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. टोमॅटो, कांदा, आलं लसूण आणि लसूण, कोथिंबीर घेतलेली आहे. कांद्याला छान गोल्डन फ्राय होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे. कांदा छान गोल्डन फ्राय झाला की आपल्याला टोमॅटो पण तसंच गोल्डन फ्राय होईपर्यंत तळून घ्यायचं आहे तेलामध्ये. टोमॅटोची चटणी करताना टोमॅटो जास्त भरता येते की कमी, इथेच बऱ्याच जणांची चूक होते. लक्ष देऊन पहा. मी टोमॅटो चटणी किती मऊ होईपर्यंत शिजवून घेतलं आहे. तर आता आपण ह्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया. छान आपली आता पेस्ट बनून झालेली आहे. आता आपण एका भांड्यात वाटीमध्ये काढून घेऊया. हा गेला आपला खमंग तडका. चटणीची खरी चव या तडक्यामध्येच असते. बघा काय मस्त रंग आणि सुगंध सुटलाय. ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा नक्की. चटणीला आपण मस्त प्रकारे असा तडका दिलेला आहे. आता मी तुम्हाला नारळाची चटणीची रेसिपी दाखवणार आहे. मित्रांनो, नारळाची चटणी मिक्सरला लावताच पाण्याचं प्रमाण खूप महत्त्वाचं असते. आधी पाणी न टाकताच वाटून घ्या, म्हणजे चटणी एकजीव होते. यात हॉटेलसारखे घट्टपणा येण्यासाठी आपण एक ही खास गोष्ट टाकत आहोत असे म्हणून तर मिक्सरला आपण ग्राइंड करून घेतलेली आहे छान प्रकारे. आता आपण ह्याला पण तडका देऊन घेऊया. अगदी हॉटेलमध्ये असते तसेच मी तुम्हाला नारळाची चटणीची पण रेसिपी सांगितलेली. सेम तसंच करून घ्यायचं. मी जिरे, लसूण, कढीपत्ता टाकून छान तडका दिलेला आहे. उडदाची डाळ पण थोडी टाकलेली, त्याने टेस्ट खूप भारी लागतो. तडका टाकून घ्या. तर कशी वाटली तुम्हाला ही हॉटेलसारखी नारळ चटणी आणि टोमॅटो चटणी? ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. अशाच सोप्या आणि चमचमीत रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारी बेल आयकॉनला दाबा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीज. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त खा.